विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करतायत। लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं। मात्र आता विधानसभेसाठी मनसे स्वबळावर लढणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये 220 ते 240 जागा लढणार असल्याचं राज ठाकरेंनी घोषित केलं आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांनी दौरा सुरू केलाय। मात्र याच वेळी अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी इच्छा आणि मागणी मनसेचे कार्यकर्ते करतात। मात्र खरंच अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार का आणि लढले तर कुठून लढवणार या संदर्भात चर्चा सुरू आहे। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। आणखी एक ठाकरे मैदानात। अमित ठाकरे भांडूपमधून निवडणूक लढवणार। मालवणी मतदार अमित ठाकरेंना साथ देणार। राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। ते आहेत अमित राज ठाकरे। राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष। मुंबईतल्या माहीम, भांडूप, दिंडोशी, कलिना, चांदिवली किंवा मागाठाणेमधून अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। मात्र भांडूप विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरेंसाठी सर्वात सुरक्षित मानला जातो। तसा अहवाल सुद्धा मनसे नेत्यांनी राज ठाकरेंना दिल्याचं समजतंय। 2009 मध्ये भांडूपमधनं मनसेचे शिशिर शिंदे निवडून आले होते। 2014ला तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार अशोक पाटील विजयी झाले होते। तर 2019 मध्ये सेना भाजप युतीचे रमेश कोरगावकर विजयी झाले। 2019 मधल्या निवडणुकीत मनसेचे संदीप जळगावकर 42,782 मतं घेत दुसऱ्या स्थानावर होते। भांडूप विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे माजी खासदार मनोज कोटक यांच्यासह 2 स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीत मनसेनं दिलेला पाठिंबा पाहता अमित ठाकरेंना भांडूपमधनं उमेदवारी दिल्यास भाजप हा मतदारसंघ सोडेल असा अंदाज आहे। भांडूप शेजारच्या जवळचा मतदारसंघ असलेल्या विक्रोळीतही मनसेचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे अमित ठाकरेंनी भांडूपमधनं निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे। असं आहे की भांडूप मतदारसंघ असेल, माहीम मतदारसंघ असेल, महागाटणे असेल, अमित साहेब हे आमचे महाराष्ट्राचे नेते आहेत। ते कुठनंही निवडणूक लढवू शकतात, पण त्यांनी निवडणूक लढवावी का आणि लढवली तर कुठनं लढवावी याचा अंतिम निर्णय हा सन्माननीय राजसाहेब घेतील। तर अमित ठाकरे राजकारणात उतरणार असल्यास ते चांगलं आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाने दिली आहे। या लोकांना पण देखील ची प्रेरणा मिळण्याच्या दृष्टिकोनातून राज्यकर्ते व्हायला पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणूनच जर असे काही नवीन लोक येत असतील तर त्याचंही स्वागत आहे। त्या अर्थाने जर स्वबळावरती लढायचं असेल तर दुसऱ्यांचा बुरखा घेऊन का फिरायचा हाही एक प्रश्न होतो। म्हणून ह्या सर्व प्रश्न आहेत, पण लगेच त्याच्याबद्दल बोलणं पण मला वाटतं योग्य होणार नाही। आगे आगे देखील होत आहे क्या मिनी कोकण अशी भांडूपची ओळख आहे। तेव्हा जर अमित ठाकरे भांडूपमधनं विधानसभेच्या आखाड्यात उभे राहिले तर मालवणी मतदार त्यांना साथ देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।